केज शहरातील गणेश नगर भागात अर्थात उमरी रोड लगत असलेल्या गणेश नगर भागात या ठिकाणी पुन्हा एकदा भानामती सदृश्य अशा प्रकारची एक कारवाई कृती अज्ञात व्यक्तीने केलेली आहे। फुलाबाई चौरे यांनी फोन केला आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हे आपल्या महाराष्ट्रात आणि सगळीकडे एक सामान्य किंवा सातत्यानं अशा प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कृती आहेत। आपण इथं बघू शकतो आता हे या ठिकाणी हे नारळ ठेवलं होतं, ठीक आहे। केवळ भीती दाखवण्याच्या उद्देशानं आम्ही हे रिपोर्टिंग करतोय आपल्याला, कारण याचा काही परिणाम कुणाच्याही जीवनावर कधीच होत नसतो, हे लक्षात घ्या। कधीच नाहीये। शेवटी आमचं काम आहे ऐकणं, न ऐकणं तुमचं काम आहे। अशा कितीही कृती झाल्या तर तुमच्या कोणत्याही व्यक्तीवर काहीही व्यक्ती काहीच करू शकत नाही। आम्ही दावा केलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक अशा भोंदूंना, जे जाणते नावाचे अशा प्रकारचे वावरतात या सगळ्या लोकांना आम्ही दावा केलेला आहे, तुम्हाला जे काही होत असेल ते तुम्ही आमच्यावर कसं अशा सामान्य लोकांवर काही करू नका। आणि सामान्य लोकांनाही आमची आता यापुढे एक विनंती आहे, आव्हान आहे की अशा गोष्टीला अजिबात तुम्ही घाबरू नका। याच्यात काहीच नाहीये, त्या व्यक्तीला काही येत नाही आणि काही फक्त एक तुम्हाला भीती दाखवण्यासाठी, कारण समाजानं अशा गोष्टीची भीती घेतलेली असते, म्हणून फक्त भीती म्हणून दाखवण्यासाठी हे गोष्टी वापरल्या जातात। याचा कोणाच्याच जीवनावर काही परिणाम होत नसतो। आपण बघू शकता या ठिकाणी काही गोष्टींचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय। या ठिकाणी लिंब आहेत, या लिंबाला खिळे मारलेले आहेत। हे फक्त कृती आहे। पुन्हा एकदा आम्ही सांगतो, काही नाही याच्यात, फक्त एक भीती दाखवण्यासाठी म्हणून केलेलं माध्यम आहे। आता हे लिंबू मी तुम्हाला खाऊन दाखवलं असतं, पण या लिंबामध्ये खिळे आणि ज्याच्यामध्ये गंज गेलेला आहे, त्यामुळे मी खाऊन दाखवू शकत नाही। परंतु कारण स्वच्छतेची आम्हाला काळजी घ्यावी लागते, नसता हे लिंबू आता तुम्हाला खाऊन दाखवलं असतं आम्ही। याच्यात काहीच नाहीये, आम्ही पुन्हा सांगतो। आणि विशेषतः आम्ही त्या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या जे कोणी शिकलेले आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचं काम काय आहे। जे 10वी पास झालेले आहेत, ज्यांनी विशेषतः सायन्स शाखा घेऊन, विज्ञान शाखा घेऊन आपले शिक्षण पूर्ण केलेले आहेत, या सर्वांना आम्ही आवाहन करतो, मुलांना, युवकांना, तुम्ही समाजात अशी भीती कुठपर्यंत पसरविणार आहेत किंवा पसरवलेली पाहणार आहात। तुमचं काम आहे, असं कुठं झालं तर त्याला अजिबात बाहेर सुद्धा अनेक वेळा आम्हाला फोन येतात की असं झालं तसं झालं। शेवटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कोणी कार्यकर्ता असेल किंवा अशा प्रकारचा सामाजिक क्षेत्रातले इतर व्यक्ती असतील, तुमच्या कुठपर्यंत घरी येऊ शकतील। त्यामुळे तुम्ही घाबरूच नका, याचा काही संबंध नाही, तुमच्या आयुष्याची याचा काही देणं घेणं नाही। ज्याला कोणाला एक खेळ बिबळे काय असतील ना, हे फक्त एक नाटक आहे, नाटक। आणि आम्ही सांगू इच्छितो, आमचाही प्रयत्न चालू आहे, असे लोक कोण आहेत हे आम्ही लवकर तपासणार आहोत। आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तपासणार आहोत। आणि महाराष्ट्र पोलिसांना आमचं आव्हान आहे, खास एखादी चोरी नाही पकडली तरी चालेल, लक्षात घ्या। आम्ही पोलिसांना, बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि केज पोलीस PI माननीय स्वप्नीलजी उन्हणे साहेब यांनाही विनंती करणार आहे की एखादी चोरी पकडण्यात तुम्हाला विलंब लागला किंवा अपयश आलं तरी चालेल, परंतु अशा प्रकारची कृती करणारे जे कोणी लोक असतील आता यापुढं, त्यांना आपण पकडण्याचा प्रयत्न करा। कारण का, ही भीती खूप भयंकर आहे। या भीतीमुळे समाजाचं स्वास्थ्य, लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, जे जुने लोक आहेत, त्यांचा आणखीन या गोष्टीवर विश्वास असतो, त्यामुळं ते भीतात, बाहेर यायला घाबरतात। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की अशा गोष्टींचा आपण बंदोबस्त केला पाहिजे। आणि समाजाला आम्ही आवाहन करतो, आम्ही झोपलेल्याला उठू शकतो, पण सोंग घेऊन झोपलेल्याला नाही उठू शकणार। आम्ही तुम्हाला आवाहन करतो की या गोष्टीचं तुमच्या आयुष्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही। असे जाणते किंवा पाहणारे स्वतःच्या घरच्या समस्या ते सोडू शकत नाहीत, त्यामुळं तुमच्या आयुष्यावर ते कोणताही परिणाम करू शकत नाहीत। लक्षात ठेवा, यापुढे आम्ही देखील अशा लोकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवणार आहोत। आणि एकदा का तो सापडला, कारण जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या लोकांवर कठोर कारवाई होऊ शकते, कारण या लोकांची नावेही आता खरं तर लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत, कारण हे छोटे छोटे लोक आहेत आणि उगाच काहीतरी लोकांना भीती दाखवतात। म्हणून एकच लक्षात घ्या की हे लोक तुमचं काहीच करू शकत नाहीत, परंतु समाजाला ते घातक असतात। कारण बऱ्याच वेळा ते अमुक्यानं तुम्हाला करणी केली, तमुक्यानं, काहीच नसतंय, पण लोकांना एकमेकाच्या अंगावर घालून ते कुटुंबामध्ये, नात्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये भांडणं लावतात। यामुळं समाजाचं स्वास्थ्य बिघडतं। त्यामुळे हे लोक खूप समाजाला धोकेदायक आहेत। त्यांच्याच्यानं काही होत नाहीये, परंतु एकमेकांना अंगावर घालून ते दुश्मनी काढतात। बऱ्याच वेळा आम्ही सांगतोय समाजाला, स्वतःची मंदिरं बांधून जो एखादा बुवा, बाबा किंवा महाराज
लोकांना सांगतो मला अमुक देव प्रसन्न आहे त्यामुळं मला असं काही सांगता येतं, हे पूर्णतः खोटं आहे. अशा लोकांकडं लक्षात असू द्या, आपल्या घरातील महिला मुलींना अजिबात पाठवू नका. कारण येथे जर तुमच्या महिला मुली गेल्या तर 90% अधिक शक्यता आहे तिथं त्यांचं लैंगिक किंवा आर्थिक शोषण होतच आहे. त्यामुळं अशा लोकांकडे अजिबात पाठवू नका. तुम्ही सार्वजनिक जिथं मंदिर असतील जरूर तिथं पाठवा, परंतु अशा भोंदूंकडं आपल्या महिलांना अजिबात पाठवू नका. कारण अशी छोट्या छोट्या लेवलला अगोदर हे लहान लहान स्तरावर काम करतात आणि त्यानंतर मोठे झाले की ते अशा प्रकारे लोकांना फसवतात. आपण बघता या लिंबाचा वगैरे वापर ते करतात, पण त्याचा काही परिणाम तुमच्या जीवनावर होत नाही, लक्षात घ्या. केस तालुक्यात देखील आम्ही आता अनेक अशी 2-4 ठिकाणं आमच्याकडं तक्रारी आहेत 2-4 ठिकाणांच्या, मात्र त्याची आम्ही शहानिशा करतोय आणि पोलिसाकडे एकदा ही तक्रार प्रूफ सहित आणि माहिती सहित एकदा दिली की मग त्यांना आम्हाला त्यांच्यावर कारवाई करणं हे शक्य होणार आहे. जर त्यांनी स्वतःहून हे बंद केलं तर ठीक आहे, नसता 100% पोलीस कारवाई एकदा झाली की यांना जेलची हवा खाण्याशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, बंदुगिरीमध्ये वापरण्यात येणारे नारळ असेल, लिंबू, खिळे, हळदी, कुंकू हे केवळ भीती दाखवायचं साधन आहे. यामुळं तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. शंका असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. यापुढे आम्ही पोलिसांनाही आवाहन केलेलं आहे किंवा त्यांना विनंती केलेली आहे की अशा ठिकाणी आता श्वान पथक अर्थात जे कुत्रे आहेत ते कुत्रे आणून आता या ठिकाणी कोणी काय केलंय हे आम्ही शोधून काढणार आहोत. कारण एकदा त्या ज्या व्यक्तीने या लिंबांना वगैरे ठेवलेलं आहे किंवा हे साहित्य इथं वापरलेलं आहे त्या व्यक्तीला नक्कीच कुत्रेच्या माध्यमातून पोलीस कुत्रे नक्की पोहोचू शकतील आणि त्यांना पकडून काढू शकतात. त्यामुळं इथून पुढे एवढंच आहे, ज्या ठिकाणी अशा घटना घडल्यात बाकी लोकांनी फक्त त्या वस्तूंना हात लावू नका. आम्ही येईपर्यंत त्याला हात लावू नका. बरोबर मग पोलिसांचे कुत्रे किंवा श्वान आणून आपण त्यांचा माग काढून त्यांना नक्की पकडू शकतो. आणि म्हणून यापुढं असे कोणी करत असेल आपल्या परिसरामध्ये तर त्यांच्या विरोधात नक्कीच कठोर कारवाई केली जाणार आहे. आत्तापर्यंत ज्यांनी काही केलं ते सुद्धा सगळं पुन्हा नंतर निघेल. कारण मी सांगितलं आता की असे लोक काय करतात, फक्त एकमेकाचं नावं सांगतात, त्यांच्याच्यानं काही होत नाही आहे. या अशा गोष्टींचा कुठल्याच लोकावर काही परिणाम होत नसतो. म्हणून समाजानं यापासून कुठलीही भिण्याची गरज नाही. मात्र आपण बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की कुणीतरी काही केलेलं असेल म्हणून आपण घाबरतो. खरं तर असे जाणते आम्हीच तयार केलेले असतात. कारण गावात कुणीतरी उगं म्हणतं की ह्याला येत आहे आणि त्यालाही वाटतं की आपल्याला येत आहे म्हणतात, तर चला मग आपण काहीतरी करा आणि मग तो सुरू करतो अशा गोष्टींना. आणि मग अशी काही साहित्य वापरतो ज्याला समाज भीतो आणि मग हळूहळू ही कारवाई सुरू होते. म्हणून कृपा करून तुमचं कोणीही काही वाईट किंवा चांगलं करू शकत नाही. चांगलं एखाद्या वेळेस काही मदत करू शकेल, पण चमत्कार किंवा करणी भानामती या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. या कधीही तुम्ही आयुष्यात याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला शंका आली तर आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला जर वाटलं की कुठं काहीतरी असं होत आहे म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. आता बघा हे आता नारळ आहे, हे लिंब आहेत, याचा काही नाही. हे आम्ही आता वाटलंच तर तुम्ही बघा, आता मी हाताळलंय पण याचा काही परिणाम होत नाही. खरं तर हे तुम्हाला आम्ही हे करून दाखवलं असतं. हे जर त्या स्वच्छतेत असत्या, स्वच्छ वस्तू असत्या तर त्या आम्ही वापरून सुद्धा तुम्हाला दाखवल्या असत्या. परंतु या ठिकाणी काही काळजी आपण घेतो एवढंच आहे. तर यापुढं कृपया आपण अशा गोष्टींना ढवू नका. या लोकांना आम्ही नक्की पकडू एक ना एक दिवस, आणि एकदा ते पकडले की जेलची हवा त्यांना खावी लागेल. म्हणून आम्ही याचा आता अंदाज घेतोय आणि यापुढं CCTV कॅमेरे असतील किंवा या परिसरात, कारण हे रात्री 1:30च्या नंतर केलेलं कृत्य या ठिकाणी आढळून येत आहे, परंतु आम्ही याच्यावर पाळत ठेवू नयेत. एक ना एक दिवस अशा लोकांना आपण पकडूया. पुन्हा एकदा आम्ही समाजाला सांगतो, कृपया तुम्ही अशा गोष्टीपासून अजिबात भीती बाळगू नका. धन्यवाद.